शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवती वानवा। या श्लोकाचा अर्थ असा होतो, शंभरांमध्ये एखादा शूर असतो, हजारांमध्ये एखादा पंडित असतो, 10,000 एखादा वक्ता असतो आणि दाता जन्माला येण्याकरता पृथ्वीलासुद्धा अनेक वर्ष वाट पाहावी लागते। कोट्यावधीमध्ये एखादा दाता असतो। दात्यामध्ये 2 प्रकार, लौकिक वस्तू दान करणारा एक दाता आणि एक अलौकिक देणारा हा दुसरा दाता। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी। गोपी गीतामध्ये गोपिका म्हणतात, या जगतामध्ये मोठा दानी कोण? भुवी गृणंती ते भुरीदा जनाहा। जो भगवंताची लीला लोकांना सांगतो, वर्णन करतो, कथा करतो आणि लोकांना भगवंताच्या चरणाशी आश्रित करतो, तो सर्वात मोठा दाता आहे।